निवासी डॉक्टरांनी नेमका संप कशासाठी केला ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एनएमएमसीच्या नियमाप्रमाणेच वसतिगृहाची सुविधा मिळावी, विद्या वेतनाची रक्कम नियमित करणे, प्रलंबित रक्कम मिळावी, विद्या वेतनामध्ये वाढ करणे, महिन्याच्या 10 तारखेला विद्या वेतन मिळावे, केंद्रीय संस्थांप्रमाणे विद्या वेतन मिळावे। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। विजय, निवासी डॉक्टर आजपासून पुन्हा एकदा बेमुदत संपावर आहेत। नक्कीच निलम, जर बघितलं तर मागील अनेक दिवसापासून जे आहे डॉक्टर जे आहे निवासी डॉक्टर त्यांनी संपाचं आश्वासन दिलं होतं, मात्र अनेक वेळा त्यांनी संप देखील केला होता, मात्र प्रशासनाने मदती करून त्यांचे संप अनेक वेळा माघारी देखील घेतलं। त्याबरोबर बघितलं तर आंदोलन देखील निवासी डॉक्टरांनी अनेक वेळा केली आहे, मात्र सरकार ठोक उपाययोजना करत नसल्याने आता ज्या निवासी डॉक्टर आहे त्याने थेट संप पुकारला आहे। आज 5 वाजेपर्यंत जर बघितलं सायंकाळी हे डॉक्टर जे आहे संपावरती जाणार आहे। यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील 552 निवासी डॉक्टर जे आहेत ते देखील संपामध्ये सहभागी होणार आहे आणि याचं पत्र जे आहे ते त्यांनी 2 दिवसापूर्वीच प्रशासनाला दिलं होतं। आणि त्यामुळे जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये दररोज जर बघितलं मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात। खेड्यापाड्यातून जे रुग्ण आहेत ते त्या ठिकाणी उपचारासाठी येत असतात, मात्र त्यांची आता डॉक्टर संपावरती गेल्यावर कुठेतरी परवड होणार आहे। मात्र जर बघितलं तर इमर्जन्सी जे आहे ते रुग्ण घेण्यात येणार आहे आणि इमर्जन्सी सेवा जी आहे ती चालू राहणार आहे। मात्र जे सर्वसामान्य रुग्ण आहेत ते दररोज उपचारासाठी येणार आहेत त्यांची कुठेतरी आता खाजगी दवाखान्यात जाऊन त्यांना भुर्दंड सहन करावी लागणार आहे। त्यामुळे आता प्रशासन याकडे काय पाहतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। विजय, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा, पुढच्या बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।